पुष्पक एक्सप्रेस जी आहे ती लखनौहून मुंबईकडे येत असते आणि ही गाडी ज्यावेळेस मुंबईकडे येत असताना परधाडे आणि मायची ज्यामध्ये दूसखेडा म्हणून एक गाव आहे तिथे टर्निंग आहे, त्या ठिकाणी ही गाडी आल्यानंतर अशी काही अफवा फैलली की गाडीमध्ये आग लागली आहे। त्यामुळे त्याच्या चेन पुलिंग झाल्यामुळे गाडी फास्ट थांबली आणि पुन्हा त्याच्या चिमण्या उडाल्यामुळे कन्फर्म झालं की आग लागली आहे। त्या ठिकाणी जनरल डब्यातले जे लोक होते काही ह्या साईडला त्यांनी जंप घेतली, काहींनी दुसऱ्या साईडला जंप घेतली आणि ते जे या साईडला उतरले तर तिकडनं कर्नाटक एक्सप्रेस येत होती, ती इतकी फास्ट होती जवळपास 130 ते 40च्या स्पीडने। मी तिथल्या स्टेशन मास्टरशी विचारले की इथं स्पीड कमी किती असते, तर त्यांनी सांगितलं की 130 ते 140 पर आवर्स। तर त्यामुळे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि जवळपास 11 लोक एक्सपायर झालेले आहेत। त्याच्यामध्ये 4 हे पाचोऱ्या इथे डेड बॉडी त्यांची आहे आणि 7 डेड बॉडी ह्या GMC जळगावला पाठवण्यात आलेल्या आहे। कलेक्टर, SP, सगळे DRM सगळे अधिकारी तिथे आमचे उपस्थित आहे, मेडिकलचे सगळे लोक तिकडे उपस्थित आहे आणि त्या 4 डेड बॉडी आहे, त्या 4 डेड बॉडीसुद्धा आता आम्ही काही वेळामध्ये GMC मध्ये हलवतो आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी 4 लोक गंभीर जखमी अजून आहे, म्हणजे म्हणजे काय होईल त्यांचंही सांगता येत नाही। त्यांना आपण खाजगी वृंदावन म्हणून एक हॉस्पिटल आहे तिथे ॲडमिट करण्याकरता सुविधा करून ठेवलेली आहे आणि जवळपास 7 जण आहे ते त्यांना किरकोळ जखमा आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की गैरसमजूतून म्हणा किंवा याच्यातून म्हणा ही दुर्घटना झालेली आहे, पण ही दुर्घटना इतकी भयानक आहे की त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही। आता झालेली घटनेला आता पुढची चौकशी होईल, हा विषय वेगळा आहे, पण केंद्र सरकारने याच्याकरता मदत करावी अशी विनंती केंद्र सरकारला आपण करणार आहोत। राज्याच्या या ठिकाणी योगायोगाने जळगाव जिल्ह्याच्या मंत्री रक्षा खडसे ह्या कॅबिनेट राज्यमंत्री आहेत, त्यांनाही मी कळवलेलं आहे की केंद्र सरकारकडनं या कुटुंबियांना मदत मिळावी, पण झालेली घटना फार हृदयाला धक्का देणारी आहे। आणखी काही याच्यामध्ये प्रवासी आहेत का, या सगळ्या संदर्भातली काही माहिती मिळाली का? काही लोक आता ट्रॅफिक पण क्लिअर झाली आणि जी गाडी त्या स्टेशनच्या पुढे उभी होती ती आता पाचोरा स्टेशनवर हलवण्यात आलेली, त्यामुळे सगळं जे काय आहे तिथे आतापर्यंत ते सगळं क्लिअर झालेलं आहे। डेड बॉड्या ज्या आहेत त्या जळगावकडेही पोहोचवण्यात आल्या आहे, कारण की तिथून अंतर जळगावचं 40 किलोमीटर आहे आणि पाचोऱ्याचं अंतर 10 किलोमीटर आहे। पाचोऱ्यामधल्या ज्या 4 डेड बॉड्या आहेत त्या पण थोड्या वेळामध्ये तिकडे पोहोचणार आहे, म्हणजे 11 डेड बॉड्या ह्या GMC जळगावमध्ये जाणार आहे। अंधार झाल्यामुळे कुठेतरी हे झालं वाटतंय, अंधार झाल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी त्रास होतोय असं देखील समोर येतंय, काय असं काही नाही। आता जस्ट 2 मिनिटापूर्वी मी कलेक्टरशी बोललोय, कलेक्टरचं म्हणणं आहे की सगळं क्लिअर झालेलं आहे, आता इथे आता काहीच नाही आहे। जे आता रुग्ण होते ते रुग्णांना मी त्यांना विचारलं असता ते म्हणले की सिव्हिलमध्ये आहे, पण तिथे जास्त अत्यंत तातडीचं असल्यामुळे त्यांना मी आदेश केले की आपण त्यांना खाजगीमध्ये लगेच त्वरित पाठवा। तर वृंदावन हॉस्पिटल एक चांगलं हॉस्पिटल आहे, तिथे आम्ही त्यांना वर्ग केलेला आहे। आग लागल्याची सुरुवातीला अफवा म्हणून बोललं जात होतं, पण नेमकं काय घडलं? अफवा होती की खरोखर आग लागली होती? आता ते स्टेशन मास्टरचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी अफवा आहे असं त्यांच्या प्रथमदर्शनी आलेलं आहे, त्यामुळे चेन पुलिंग झाली। चेन पुलिंग झाल्यामुळे ती गाडी एकदम चालण्यास स्पीडमध्ये जर थांबली तर चिंग्या खाली उडतात, हे आपण सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे पुन्हा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं की खरंच आग लागली आहे। म्हणजे पण आग लागली होती का फक्त त्या चिंगाऱ्या होत्या, नेमकी काय? आग लागलेली नाही आहे, आग लागली नव्हती, म्हणजे अफवा होती आणि चेन पूल केली आणि त्याच्यानंतर ज्या चिंगाऱ्या उडाल्या त्यामुळे लोकांना वाटलं की खरोखरच आग लागली। जी तसंच होतं। तर आता हा मृतांचा आकडा आहे तो अधिक वाढण्याची शक्यता आहे, त्या संदर्भात काय अधिक माहिती आहे? हे बघा, आता 4 लोक तर अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये आहेत, त्यामुळे काय होईल काही सांगता येत नाही, कारण की हा आकडा 15 पर्यंत जाऊ शकतो, कारण की 4 एकदम सिरियस आहे असं कलेक्टरांचं म्हणणं आहे आणि 7 जे आहेत त्यांना कमी जखमा आहेत, ते सुरक्षित आहे। मृत्यू झालेले यांचा काही ओळख पटलेली आहे का, कुठले काय, त्या सगळ्या संदर्भातली काही माहिती समोर आली आहे का? तर प्राथमिकता अजून तशी काही माहिती नाही आलेली, पण त्यात पहिली गोष्ट होती की त्यांना तिथून उचलणे, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणे, जे जखमी आहे त्यांना पोचवणे। म्हणजे काही वेळ तर कलेक्टरने आमचं सुद्धा बोलणं कमी होत होतं, कायचं कारण त्यांना मी पहिले सांगितलं की माझ्याशी बोलण्याच्या ऐवजी पहिले तुम्ही तिथं करा, नंतर माहिती येत असेल ती येईल, पण कोणी जर आपल्या लवकर पोचल्याने लवकर मदत केल्याने वाचत असेल तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते मस्ट आहे। तर त्या पद्धतीने आपण आपल्या परीने जे करता येईल ते केलेलं आहे। नाना पटोले यांनी यावरूनच टीका केलेली आहे, त्यांचं म्हणणं आहे की रेल्वेच्या कवच योजनेचं काय झालं? हे बघा, आता ही घटना किंवा स्टेशनच्या चुकीने झाली किंवा याच्या चुकीने झाली
असं नाही आहे. याच्यामध्ये तरी कोणी कृपया राजकारण करू नये. याचं कवचचं काय झालं आणि ते कवचचं काय झालं, आणि जे लोक मेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये विचार करावा. जे जखमी ते कसे वाचतील त्याच्याकरता परमेश्वरकडे प्रार्थना केली पाहिजे. अशा ठिकाणी तरी नानासारख्या एक ज्येष्ठ माणसाने कृपया राजकारण करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. सर, एक प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला रेल्वे अपघात हे घातपाताचे ठरले जातात, तर असा काही घातपाताचा हा कट होता किंवा असं काही संशय, काही असं कोणाला तिकडच्या स्थानिक ऑफिसर्सला वगैरे काही डाऊट आहे का? नाही, तसं काही नाही आहे. कलेक्टर साहेबांचं म्हणणं आहे की ही गाडी सरळ जात असताना झालेली घातपातचा काही विषय येतच नाही तिथे, कारण की ही जी घटना घडलेली आहे ते जनरल डब्यातले लोक बिचारे सगळे दणादण खाली उतरले. आपण जर पाहिलं तर त्याच्या मागचे जे डबे आहेत ते सगळे एसी आहेत, त्याच्यातले लोक उतरलेच नाही ना, तोपर्यंत ही घटना घडली. थँक्यू सर, थँक्यू. हिंदी एक मला हिंदी घ्यायचं 2 मिनटं सर. हिंदी में देखो, पुष्पक एक्सप्रेस जो है तो जलगांव से जाती है, वो लखनऊ से मुंबई जाती है. जलगांव के बाजू में जो 40 किलोमीटर के आसपास ये घटना घटी है, जहाँ से 10 किलोमीटर पाचोरा स्टेशन होता है. वहाँ पर ऐसा हुआ कि डिब्बे में, जनरल डिब्बे में ऐसा कहा गया कि आग लगी है, तो चैन पुलिंग हो गई और नीचे से ऐसा लगा कि भाई सही में आग है, तो कई लोग राइट साइड, कई लोग लेफ्ट साइड वहाँ पर कूद गए और सामने से जो कर्नाटका एक्सप्रेस है बड़ी फास्ट आ रही थी और उसमें ये दुर्घटना घटी है, जिसमें 11 लोगों की मौत हो चुकी है, जिसमें 7 हमने जलगांव जीएमसी में लोगों को डेड बॉडी पहुंचा दी है, 4 पचोरों में हैं और 7 लोग इसमें सुरक्षित है, 4 लोग बहुत गंभीर बताए जाते हैं. मुझे तो भी लगता है कि ये घटना जो घटी बहुत हृदय को हिलाने वाली घटना है. हम केंद्र सरकार से विनंती करेंगे कि उनके कुटुंबों को यहाँ पर मदद दी जाए और मुझे लगता है कि गैर समझूत से ये बात हुई है. सर, क्या लगता है कि ये जो मृतों का आंकड़ा है वो बढ़ने की संभावना है? जी, कलेक्टर साहब ने बताने के हिसाब से मुझे तो भी लगता है कि जो 4 लोग हैं बहुत गंभीर हैं, बचाने की कोशिश कर रहे हैं. हमने उनको यहाँ पर वृंदावन करके हॉस्पिटल है, जो प्राइवेट हॉस्पिटल जलगांव का है, वहाँ पे उनको शिफ्ट किया है. सर, ऐसा कहा जा रहा है कि वो अफवाह थी, लेकिन सच में वो वहाँ पे क्या इंसिडेंट हुआ था, क्या अधिकारियों की जानकारी वहाँ पे? तो स्टेशन मास्टर से बात किया, कलेक्टर से बात किया, तो उनका कहना है कि ये अफवाह ही थी.